तर बंडू आंदेकर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। पुण्यामध्ये गुंड बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांच्या आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि सशर्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिलेली आहे आणि पोलिसांच्या संरक्षणात बंडू आंदेकरला आणण्यात आलेला आहे। महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आयुष कोमकर हत्या प्रकरणातला आरोपी गुंड बंडू आंदेकर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतोय। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आज हा अर्ज दाखल केला जातोय। पोलिसांच्या ताब्यातच बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणण्यात आलंय। त्याची ही दृश्य आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती। लक्ष्मण, सशर्त अर्ज करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे बंडू आंदेकरला आणि अर्ज भरण्यासाठी तो आलेला दिसतोय, काय माहिती? आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी बंडू आंदेकर भवानीपेठ मध्ये असलेले या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहे। खरं तर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये त्याला या ठिकाणी आणण्यात आल्याच्या नंतर नेकी का काम आंदेकर नाम अशी घोषणा करत बघा मला कशा पद्धतीने आणले आणि मला मतदान करा अशा आशयाचं वक्तव्य करत करत बंडू आंदेकर जो आहे तो अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे। खरं तर आंदेकर टोळी आणि आयुष कोमकर याची हत्या झाल्याच्या नंतर बंडू आंदेकरला जेलमध्ये सध्या तो सदा भोगत आहे। मात्र प्रभाग क्रमांक 22 मध्ये त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तो दाखल झाला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी त्याला दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हातवारे करत सर्व माध्यमांना हातवारे करत करत तो सध्या या क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाला आहे आणि त्या ठिकाणाहून पोलीस घेत येत असताना त्याचं एक वक्तव्य होतं की नेकी का काम आंदेकर नाम बघा मला कशा पद्धतीने आणलेलं आहे मला मतदान करा असं वक्तव्य सुद्धा बंडू आंदेकर यांनी केलेलं आहे। बंडू आंदेकरला पोलीस घेऊन आता सध्या या भवानीपेठ येथे असलेल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेलेले आहेत। या ठिकाणी तो आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। खरं तर आरोपी असून जेलमध्ये असून सध्या या ठिकाणी तो अर्ज दाखल केलेला आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये मला मतदान करा असं आशयाचं वक्तव्य त्याच्याकडून करण्यात आलंय। खरं तर वनराज आंदेकराची हत्या झाल्याच्या नंतर 1 वर्षानंतर आयुष कोमकरची सुद्धा हत्या बंडू आंदेकर यांच्या माध्यमातून घडलेली आहे। यामुळे तो सध्या आरोपी जो आहे हा बंडू आंदेकर तो जेलमध्ये आहे। मात्र जेलमध्ये असताना सुद्धा प्रभाग क्रमांक 23 मध्ये त्याची सून असलेली सोनाली आंदेकर आणि भाऊजाई असलेले लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बंडू आंदेकरांनी प्रभाग क्रमांक 22 मधून जो आहे तो अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। या आंदेकरांना कुठलीही उमेदवारी देऊ नका, कुठल्याही पक्षाने देऊ नका यामुळे कोमकर परिवारांकडून खरं तर प्रत्येक पक्षावरती दबाव आणलेला होता किंवा तसं आव्हान करण्यात आलेलं होतं। मात्र तरी सुद्धा हे सर्व झुगारून आता पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये या ठिकाणी या आरोपींना घेऊन उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। ज्यावेळेस पोलिसांनी बंडू आंदेकरला या पोलीस व्हॅनमधून बाहेर उतरवल्यानंतर हातवारे करत या माध्यमांना अभिवादन करत नेकी का नाम बंडू आंदेकर नाम असं म्हणत खरं तर बंडू आंदेकर या ठिकाणी दाखल झाला आणि सध्या बंडू आंदेकर जो आहे तो या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जो आहे तो आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरत आहे। मात्र खरं तर हे सर्व गोष्टीकडे बघितलं तर गेली काही दिवसांपासून सातत्यानं पुण्यामध्ये ज्या काही गुन्हेगारी वाढते त्या गुन्हेगारीमध्ये आंदेकर टोळी असेल किंवा कोमकर यांच्यामध्ये एक मोठं वार जे आहे ते सुद्धा सुरू आहे। बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे महापालिका निवडणूक